महामूर्ख बनला ज्ञानी। एका गावामध्ये एक मोठा जमीनदार राहत होता। त्याला एकच मुलगा होता, पण तो महामूर्ख होता। त्याला लिहिता वाचता अजिबात येत नव्हतं। बिचारा जमीनदार त्याला लिहायला वाचायला शिकवण्याचा खूप प्रयत्न करत होता, पण त्याचा मुलगा त्याच्याकडून काहीही शिकू शकला नाही। एके दिवशी जमीनदार आपल्या मुलाला म्हणाला, बेटा, मी तुला काहीच लिहिता वाचता शिकवू शकलो नाही, म्हणून मी तुझ्यासाठी एक विद्वान गुरूंचा प्रबंध केला आहे। ते एका शहरात राहतात। तुला त्यांच्याजवळ राहून लिहायला वाचायला शिकावं लागेल। तेच तुला काहीतरी शिकवू शकतील। जमीनदाराने आपल्या मुलाला दूर त्याच्या गुरूजवळ शहरात पाठवलं। तो मुलगा पूर्ण 1 वर्ष आपल्या गुरूंजवळ राहिला। 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तो परत आपल्या वडिलांजवळ आला। जमीनदार आपल्या मुलाला पाहून खूप आनंदी झाला। तो आपल्या मुलाला म्हणाला, बेटा, 1 वर्षात तुझ्या गुरूंपासून कोणतं ज्ञान ग्रहण केलं? तेव्हा जमीनदाराचा मुलगा म्हणाला, बाबा, मी कुत्र्याची भाषा पूर्णपणे समजू शकतो। हे ऐकून जमीनदार आपलं डोकं आपटून घेऊ लागला। अरे देवा, पूर्ण 1 वर्ष तू तुझ्या विद्वान गुरूंबरोबर राहिलास आणि तू फक्त कुत्र्याची भाषा समजू शकतोस? तू फक्त एवढं शिकून आला आहेस की अजून काही शिकला आहेस? मी तुला शहरात कुत्र्याची भाषा शिकण्यासाठी पाठवलं नव्हतं। जमीनदाराने आपल्या मुलाला परत एका नवीन गुरूंजवळ शिकण्यासाठी पाठवलं। जेव्हा जमीनदाराचा मुलगा 1 वर्षानंतर आनंदाने आपल्या घरी परत आला, तेव्हा जमीनदार त्याला म्हणाला, बेटा, यावेळी पूर्ण 1 वर्षाकरता तू काय शिकलास? तेव्हा मुलगा म्हणाला, यावेळी मी पक्ष्यांची भाषा शिकलो आहे। एवढं ऐकता जमीनदाराला खूप राग आला। तो रागाने म्हणाला, अरे महामूर्खा, तू एवढा मूल्यवान वेळ आणि एवढा पैसा फक्त प्राण्यांची, पक्ष्यांची भाषा शिकण्यासाठी व्यर्थ घालवलास। तुला लाज वाटत नाही का? तू माझ्या डोळ्यासमोरून दूर हो। मला तुझं तोंडही पाहायचं नाही। यावेळी मी तुला दुसऱ्या कोणत्या तरी गुरूंजवळ पाठवून देतो। पण जर तू काही लिहिता वाचता शिकला नाहीस तर मी तुझा बाप नाही। अशा मूर्ख मुलाबरोबर माझा काहीही संबंध नाही। जमीनदाराने यावेळी आपल्या मूर्ख मुलाला एका 3ऱ्या गुरूजवळ ज्ञान ग्रहण करण्यासाठी पाठवलं। 1 वर्षानंतर तो मुलगा परत आपल्या वडिलांच्या घरी आला। तेव्हा जमीनदार म्हणाला, बोल बेटा, यावेळी तू काय शिकला आहेस? मुलगा म्हणाला, यावेळी मी बेडकांची भाषा शिकलो आहे। एवढं ऐकता जमीनदाराने रागाने लाल झाला आणि मुलाला 2-4 कानाखाली वाजवल्या। मग आपल्या नोकरांना आवाज देऊन म्हणाला, तुम्ही सर्वांनी कान उघडे ठेवून ऐका। आजपासून हा माझा मुलगा नाही आणि मी याचा वडील। तुम्ही या मुलाला माझ्या घरातून बाहेर काढून जंगलात सोडून या। मला या मूर्ख मुलाचं तोंड देखील पाहायचं नाही। जमीनदाराची नोकर मुलाला उचलून एका घनदाट जंगलामध्ये सोडून आली। तो जंगलामध्ये इकडे तिकडे भटकत होता। दिवसभर जंगल फिरून फिरून तो भुकेने आणि तहानेने व्याकुळ झाला। चालता चालता तो एका गावात पोहोचला। त्याला गावाच्या हद्दीवरच एक मोठा वाडा दिसला। मुलाने विचार केला की मी आजची रात्र याच वाड्यात घालवतो। त्याने वाड्याच्या चौकीदाराकडे वाड्यात 1 रात्र राहण्याची परवानगी मागितली। चौकीदाराने त्याला वाड्याच्या मालकाजवळ पाठवलं। तेव्हा तो मालक त्या मुलाला म्हणाला, मी तुला या वाड्यामध्ये राहण्याची परवानगी तर देऊ शकतो, पण वाड्याच्या आत मध्ये तळघर आहे। त्या तळघरात जंगली कुत्री राहतात। ती माणसाला फाडून खातात। थोड्या वेळापूर्वी त्याने एका माणसाला मारून टाकलं आहे। सगळं गाव त्या कुत्र्यांपासून त्रासलं आहे आणि या वाड्यातले फक्त तळघरच रिकामं आहे। मला तर नाही वाटत हे माहिती झाल्यावर कोणीही या तळघरात राहू शकेल। मुलगा हे सगळं ऐकून जराही घाबरला नाही, कारण त्याला कुत्र्यांची भाषा चांगल्या प्रकारे समजत होती। तो वाड्याच्या मालकाला म्हणाला, ठीक आहे, तुम्ही मला या भयानक कुत्र्यांबरोबर 1 रात्र घालवण्याची परवानगी द्या, पण पहिल्यांदा मला त्या कुत्र्यांना खायला घालण्यासाठी काहीतरी द्या, म्हणजे मी ती कुत्री माझ्या अंगावर धावून येणार नाही। वाड्याच्या मालकाला त्या मुलावर विश्वास बसला नाही
कारण ती कुत्री मोठमोठ्या पैलवानांच्या पण वशमध्ये येत नव्हती. तरी पण त्या वाड्याच्या मालकाने कुत्र्यांसाठी भरपूर खायला दिलं. त्याला त्या कुत्र्यांपासून सुटका करून घ्यायची होती. तो स्वतः त्या मुलाला आपल्या वाड्याच्या तळघरापर्यंत सोडून आला. जेव्हा तो मूर्ख मुलगा त्या कुत्र्यांजवळ पोहोचला तेव्हा त्या कुत्र्यांमधील एक कुत्रा त्याच्यावर भुंकला नाही, तर प्रेमाने त्याच्यासमोर शेपटी हलवू लागला. जेव्हा खाण्याचं सामान त्या कुत्र्यांसमोर ठेवलं तेव्हा सगळे त्याच्यावर तुटून पडले. मग मुलाने त्या कुत्र्यांबरोबर सगळी रात्र घालवली. दुसऱ्या दिवशी सकाळी तो मुलगा जेव्हा वाड्याच्या मालकासमोर गेला तेव्हा त्याला पाहून वाड्याचा मालक हैराण झाला. त्याला हैराण पाहून मुलगा म्हणाला, कुत्र्यांनी मला त्यांच्या भाषेमध्ये सांगितलं की ते एवढे जास्त का भुंकतात आणि का ते या ठिकाणच्या लोकांना हानी पोहोचवतात. खरं तर त्यांना एक शाप मिळाला आहे आणि त्यांना एक खूप मोठ्या खजिन्याची देखभाल करावी लागते. तो खजिना या वाड्याच्या तळघरात पुरून ठेवला आहे. जोपर्यंत तो खजिन्यातून काढला जात नाही तोपर्यंत त्या सर्वांना शांती मिळणार नाही. वाड्याच्या मालकाला त्या मुलावर विश्वास बसला नाही. एवढे भयंकर कुत्रे असे करू शकतात? तो म्हणाला, ठीक आहे, मी तुझ्या बोलण्यावर विश्वास करेल जेव्हा तू स्वतः तो खजिना तळघरातून घेऊन येशील. मुलगा परत वाड्याच्या तळघरात गेला आणि तळघराची फरशी खाली असलेल्या एक मोठी पेटी घेऊन आला. ती पेटी बहुमूल्य हिऱ्यांनी मोत्यांनी भरलेली होती. वाड्याचा मालक एवढा सारा खजिना पाहून खूपच आनंदी झाला. त्याने त्या मुलाला आपला मुलगा बनवला. खजिना काढल्यानंतर कुत्र्यांचं भुंकणं बंद झालं होतं. सगळं गाव आता निश्चित झालं होतं. काही दिवस त्या वाड्यात राहिल्यानंतर त्या मुलाने दुसऱ्या राज्यात जाण्याचा निर्णय घेतला, कारण त्याला तिथे राहून खूप कंटाळा आला होता. जाताना रस्त्यात एक खूप मोठा नाला होता. त्या नाल्यामध्ये भरपूर बेडूक राहत होते. ते खूप मोठ्याने ओरडत होते. त्या मुलाने त्या बेडकांचा आवाज ऐकला. बेडकांचं बोलणं ऐकून तो दुःखी झाला. काही दिवसांनंतर तो त्या राज्यात पोहोचला. तेव्हा त्याला समजलं की या राज्याचा राजाचा मृत्यू झाला आहे. राज्यातल्या सगळ्या लोकांमध्ये अशांती निर्माण झाली आहे की आता राज्याचा राजा पदावर कोणाची निवड करावी. राज्यातल्या लोकांचे एका गोष्टीवर एकमत होते की त्यालाच राजा बनवणार जो सकाळी सगळ्यात पहिल्यांदा राजदरबारामध्ये येईल. जमीनदाराचा मुलगा त्या बेडकाकडून जे ऐकलं होतं ते किती खरं आहे हे जाणून घेण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा राजदरबारात आला. राजदरबारात दरवाजा उघडून तो आतमध्ये गेला तेव्हा त्याला राजदरबारात असलेल्या सर्व लोकांनी त्याला विळखा घातला. मंत्री त्या मुलाला म्हणाले, तुला राजा बनायला आवडेल का? मुलगा विचार करू लागला की तो एवढ्या मोठ्या पदाच्या लायक नाही. त्या मुलाने गप्प राहून राजदरबारात उपस्थित असलेले एका व्यक्तीला म्हणाला, कदाचित तुझ्यावर देवाची कृपा आहे. देवानेच तुला इथं पाठवलं आहे. आम्हा सर्वांच्या निर्णयानुसार तूच राजा होण्याचा लायक आहेस. मुलगा त्या सर्वांचे बोलणे ऐकून खूपच विचारात पडला. पण त्याचवेळी त्याला महालाच्या भिंतीवर असलेले 2 कबुतरांचं बोलणं ऐकू आलं, जे आपापसात म्हणत होते की या मुलाने हे पदग्रहण करायला हवं, कारण हीच देवाची इच्छा आहे. मुलाने कबुतरांचं बोलणं ऐकताच या पदासाठी तो हो म्हणाला. राजाच्या गादीवर बसल्यानंतर ते 2 कबूतर त्या मुलाचं मार्गदर्शन करू लागले आणि तो काही दिवसातच सर्वात चांगला राजा बनला. सगळे लोक त्याला सन्मान करू लागले. एवढेच नव्हे तर त्याचे वडील ही ज्यांनी त्याला घरातून काढलं होतं तेही त्याचा सन्मान करू लागले होते. व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.